ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती. टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या तमाम बालमित्रांनो व मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राणी परमेश्वर कदम आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. आज लोकमान्य टिळक यांची जयंती, तर मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांना लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळक यांना लाडाने बाळ असे म्हणत, परंतु त्यांचे पुन्हा नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून स्पष्ट वक्ते व कुशाग्र बुद्धीचे होते. लोकमान्य टिळक यांना गणित आणि संस्कृत हे विषय आवडत होते. लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी हे वृत्तपत्रे सुरू केली. जाता जाता एवढेच म्हणते की क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.